माळी सर, तसंच सर्व मान्यवर आणि मित्र. आज या ठिकाणी महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा या विषयावर बोलत असताना मी काही मुद्दे आहेत. आता विषय फार प्रचंड आहे, सागर आहे, परंतु त्यातले काही निवडक मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. काय झालं आहे की ज्या काळामध्ये महात्मा फुले जन्माला आले, शिकले, वाढले, मोठे झाले, तो काळ आठवा. सुमारे 150 वर्षाच्याही पलीकडचा तो काळ आहे की ज्या काळामध्ये समाजामध्ये प्रचंड अज्ञान पसरलेलं होतं. एक उदाहरण सांगतो फक्त. स्त्रिया शिकल्या तर त्यांचे नवरे मरतात. स्त्रिया शिकल्या तर त्या ज्या अक्षरं शिकतात त्या अक्षरांच्या आळ्या होतात आणि त्या त्यांच्या नवऱ्यांच्या ताटात पडतात. बघा ना काय गोष्ट चालवली. अशा प्रकारचे समज रूढ होते. शिक्षण नावाचा प्रकार बहुजनांना तर नव्हता, स्त्रियांना तर नाहीच. अशी परिस्थिती होती. आता कोण शिकत होतं आणि काय शिकत होतं आपल्याला माहीत आहे. सत्यनारायणाच्या पोथ्या सांगणं म्हणजे शिक्षण होतं आणि बहुजन समाजालाच ते सगळं लावून दिलेलं होतं. एका तरी ब्राह्मणाने त्याच्या घरामध्ये सत्यनारायण केलेलं आहे असं मला दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. आजही मी सांगतो त्या काळात काय परिस्थिती असेल बघा. प्रचंड अज्ञान होतं. अशा काळामध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. तो कशामुळं त्यांनी शिकले पुढे तर ख्रिस्ती मिशनऱ्यांमुळे शिकले. त्यांच्या घराजवळ शेजारी गफार बेग मुन्शी या नावाचे एक उर्दू शिकवणारे जनाब राहायचे. उर्दू शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण जनाब म्हणतो. ते जनाब त्यांना म्हणायचे की पढव. आणि अशा पद्धतीने ते शिकू लागलेले आहेत. ख्रिस्ती मिशन शाळेत ते शिकले. मराठी शाळा आपल्यासारख्या अशा नव्हत्याच ना. ते ख्रिस्ती मिशन शाळेमध्ये डॉक्टर मरे मिचेल वगैरे असे काही मिशनरी होते, ते त्यांना शिकवायचे. आणि हे शिकत असताना वडिलांचा विरोध होता. कशाला जातो ते मिशनरीच्या शाळेमध्ये. लोकांचा असा समज होता की मिशनरी शाळेमध्ये जर शिकला तर ते ख्रिस्ती मिशनरी आपल्या मुलांना ख्रिस्ती करून टाकतील, पाठवतील, त्याला पाठवणे म्हणायचे. म्हणून लोक शिकवायचे नाही. परंतु झालं असं की गफार बेग मुन्शी हे मुस्लिम जनाब होते. त्यांनी त्यांना प्रेरणा दिली की पढव. ते शिकू लागले. या मिशनरीने त्यांना शिकवलं. वडिलांचा तर विरोधच होता. वडिलांचा विरोध होता कारण वडिलांना सल्ला देणारे काही लोक होते की मुलाला शिकवू नको, काय शिकवायची गरज आहे, माळ्याच्या काळात शिक्षण असते काय, असा प्रकार होता. तरी ते शिकलेले आहेत. आता बघा, सुरुवातीला गोष्ट अशी झालेली आहे की ते नुकतीच 1818 मध्ये पेशवाई संपलेली होती. 1818 मध्ये पेशवाई संपलेली आहे आणि त्या सुमारास फुले जन्मलेले आहेत. आणि पुण्यामध्ये अजूनही काही लोकांना पेशवाईची स्वप्न पडत होती, पेशवाई परत येईल. आता ते लोक कोण होते सांगायची गरज नाही. तर झालं असं की त्यामध्ये काही जे क्रांतिकारक होते त्यामध्ये होते, त्या फुल्यांच्या आसपास जे लोक राहत होते त्यामध्ये असे काही लोक होते की जे या सशस्त्र क्रांतीमध्ये सहकारी. आणि हे लोक पुन्हा पेशवाई आणण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आणि यामध्ये जे काही मित्र होते फुल्यांचे तेही त्यामध्ये सहभागी होते. त्यामध्ये फुलेही सहभागी. म्हणजे इंग्रजी सत्ता उलथून टाकणे यासाठी जी काही चळवळ सुरू होती त्यामध्ये फुलेही सहभागी झाले. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, आपण जर पेशवाई पुन्हा आणली तर पुन्हा मागचे दिवस पुढे येणार आहे. मग आणायची कशाला, बुडाली ती बरीच झालं ना. पेशवाई बुडाली ती बरंच झालेलं आहे. ती पुन्हा पेशवाई परत आणायची म्हणजे पुन्हा बहुजनांवर अन्यायच होणार आहे, असा प्रकार होता. आणि म्हणून मग ते ह्या सशस्त्र क्रांतीच्या ज्या काही चळवळी होत्या त्यापासून बाजूला गेले आणि त्यांनी शिक्षण क्षेत्राला वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. की आता सशस्त्र क्रांती नाही, उलट सशस्त्र क्रांती व्हायला नको, पेशवाई पुन्हा यायला नको, इंग्रजी राज्य ते बरं आहे. उलट इंग्रजी राज्यामुळेच आम्हाला शिक्षणाची दारं खुली झाली, अन्यथा आम्हाला शिक्षण कुठलं.
असा तो वैचारिक बदल आहे बघा. वैचारिक ज्याला म्हणता येईल की क्रांतिकारक अशा प्रकारचा एक विचार त्यांनी स्वीकारला की नाही, या देशामध्ये पेशवाई बुडाले ते बरंच झालं. कारण पेशवाईमध्ये काय घडलं आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सगळी स्वप्न पेशव्याने धुळीला मिळवली होती ना, आपल्याला माहिती आहे. शेतसारा न देणाऱ्या शेतकऱ्याला तापल्या तव्यावर उभं केलं जायचं आणि काही वेळा त्याच्या बायकोला त्याच्या पाठीवर बसवलं जायचं. अशा प्रकार होते. म्हणजे शेतकऱ्याची काय अवस्था होती बघा. हे राज्यकर्ते पेशवे हे शेतकऱ्यांना छळत होते. दलित समाजातल्या माणसाला दिवसा उजेडी गावात प्रवेश करण्याची मुभा नव्हती. काय तर म्हणे त्याने कमरेला झाडू बांधला पाहिजे, कारण त्याची पावलं उमटता कामा नये. धुळीवर पावलं उमटतात ना, त्या धुळीवर पाऊल दुसऱ्याचं पडलं तर त्याला विटाळ होईल. गळ्यात गाडगं का थुंकण्यासाठी गाडगं, रस्त्यावर थुंकायचं नाही, इतके कडक नियम होते. तर हे सगळं पाहून फुले म्हणाले की नाही, अशा प्रकारचे जर राज्यकर्ते असतील तर ते राज्य आपल्याला नको. आपल्याला ही इंग्रजशाहीच परवडली. काय की त्यांनी आम्हाला शिक्षणाचे दरवाजे जरी उघडलेले आहेत. पण याचा अर्थ असा आहे का की फुले हे इंग्रज धार्जिणे आहेत? तसं नाही आहे. फुल्यांनी इंग्रजांवर जेवढी टीका केलेली आहे तेवढी कोणीच केलेली नाही. जिथे जिथे इंग्रज चुकायचे तिथे तिथे पण त्यांनी टीका केलेली. की कसं की जेव्हा इंग्रजांनी शेतसारा वाढवला किंवा जबरदस्तीने वसूल केला त्यावेळी महात्मा फुलेंनी इंग्रजांवर प्रचंड टीका केलेली. शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ बघा ना, इशारा हा ग्रंथ बघा ना, खूप टीका केलेली आहे इंग्रजांवर. त्यांनी खूप टीका केलेली आहे. तिथे ते चुकत होते तिथे. पण इंग्रजांमुळे शिक्षणाचे दरवाजे खुले झाले याविषयी त्याने समजले की त्यांचे उपकार आमच्या कातड्याचे जोडे करून घातले त्यांच्या पायात. बघा त्यांचं विधान आहे की आमच्या कातड्याचे जोडे करून इंग्रजांच्या पायात घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. बघा, आणि ह्यावरून त्यांची टीका व्हायची ना, बघा काय इंग्रजांचं कौतुक करतात. अरे का करू नये, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं काय? मग जेव्हा ह्या लोकांच्या प्रयत्नामुळं इंग्रज सरकारने निर्णय घेतला की शाळा उघडा, गावोगाव शाळा उघडा आणि त्यामध्ये जी मुलं शिकायला येते त्यांना शिकवा. त्यावेळी शाळा उघडल्या गेल्या. काही ठिकाणी बहुजनांच्या मुलांनाही प्रवेश दिला जाऊ लागला शिक्षणासाठी. जरा प्रबोधन व्हायला लागलं हळूहळू. त्यावेळी धाकजी दादाजी प्रभू या नावाचा हे गृहस्थ त्याने इंग्रजांना पत्र लिहिलं, हे तुम्ही काय चालवलंय? शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. इथं आम्ही फक्त ब्राह्मण लोक शिकू शकतो. तुम्ही इतरांना शिक्षणाचं काय चालवलंय? त्यांना काय शिक्षणाची परंपरा आहे का? आणि जर तुम्ही इतर मुलांना शिक्षण त्या शाळांमध्ये प्रवेश देणार असाल तर आमची मुलं आम्ही शाळांमध्ये पाठवणार नाही. म्हणजे ब्राह्मणांची मुलं आम्ही पाठवणार नाही, फक्त मुली त्या बहुजनांच्या मुलांना शिकू दे ना, आमचं काय जातं. त्यावेळी इंग्रज सरकारने निर्णय घेतला की जिथं जिथं ब्राह्मणेतर मुलं शाळेमध्ये घेतली गेली असतील ती मुलं काढा. बघ, निर्णय झाला. असा निर्णय घेतला गेला. सरकारने घेतला सुद्धा निर्णय. नंतर काही काळानं तो निर्णय मागे घेतला गेला, तो भाग वेगळा. पण बघा, सुरुवातीला घडलेला आहे. कारण इंग्रजांनी तरी हा निर्णय का घेतला? कारण त्यांना त्या वरिष्ठ वर्गाला खुश ठेवायचं आहे. हो, त्यांच्या मताप्रमाणे चालायचं आहे, त्यांना खुश ठेवायचं आहे, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. कारण त्यांना कारकून पाहिजे होते ना, त्यांना कारकून पाहिजेच होते. तर असा सगळा प्रकार बघा. बहुजन मुलांच्या शिक्षणाची ही अवस्था होती, तर स्त्रियांचं काय? त्यावेळी मग महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलेलं आहे आणि त्यांना शिक्षिका म्हणून नेमलेलं आहे. आता यामध्ये बघा, त्यात काही सगळेच ब्राह्मण वाईट नव्हते. काही ब्राह्मण चांगले होते. ज्यामध्ये तात्यासाहेब भिडे बुधवारवाड्यामध्ये राहत होते. तात्यासाहेब भिडे त्यांनी जागा दिली माझ्या वाड्यात शाळा घ्या म्हणून. बघा, म्हणजे ब्राह्मण सगळे वाईट नव्हते, काही चांगले पण होते. तर त्या ठिकाणी शाळा सुरू झाली. पहिली शाळा ती की ज्यामध्ये 8 मुली पहिल्या दिवशी आल्या होत्या. आणि त्या मुली कशा अशा काय नटून थटून किंवा असं
की ज्याला सांगतो शाळेचा ड्रेस गणवेश घालून आल्या नव्हत्या, त्यांना पोत्यात घालून आणलं. ते मुलीला शिकवायला नेत आहेत, लोक बोबा मारतील ना, ठणाणा करतील, म्हणून त्या मुलीला पोत्यात घालून आणलं होतं शाळेमध्ये. शिकवलं गेलं नाही तर पुन्हा ते पालक त्यांना पोत्यात घालून घरी घेऊन गेले. आणि ही गोष्ट पुण्यामध्ये पसरली ना, की मुलींना शिकवायला लागलेत, मुलींना शिकवू लागलेत. हा काय प्रकार आहे? आणि खरं म्हणजे त्या मुली दलित नव्हत्या, त्या ब्राह्मणांच्या होत्या. ठीक आहे, हळूहळू ब्राह्मण मुलींना का होईना शिक्षण सुरू तर करूया, मग हळूहळू इतरांना शिकू आपण, असा तो त्यांचा डाव होता. आणि मग त्यांनी कालांतराने इतरही पेठांमध्ये आजूबाजूच्या खेडोपाडी, पुण्याच्या आसपासची खेडी होती, आता सगळी खेडी सांगितलं असण्याची गरज नाही, त्याचं मांजरी वगैरे आपण ऐकू नये, अशा काही गावांमध्ये अंजीरवाडी, मांजरी अशा लहान सहान खेड्यांमध्ये पण त्यांनी शाळा सुरू केल्या. असा तो प्रकार. त्यामध्ये बघा, सुरुवातीला काही प्रागतिक विचारांचे ब्राह्मण लोक त्यांना त्यांनी सहकार्य केलं, ज्यामध्ये भिडे गुरुजी आहेत आणि ते थत्ते गुरुजी आहेत, की ज्यांनी चलावं फुले हे चांगले काम करतायत ना, आपण त्यांना सहकार्य करू, ही भूमिका घेतली. त्यांचे मित्र ब्राह्मण मित्र होते, सदाशिवराव गोवंडे, मोरोकेशव वाळवेकर, असे काही त्यांचे मित्र होते. परांजपे नावाचे गृहस्थ होते. तर असे 3-4 मित्र होते की जे त्यांना सहकार्य करत होते. आणि मग इतरही बहुजन लोक त्यांना येऊन मिळाले, ज्यामध्ये मग काही चांभार लोक आहेत, काही दलित समाजातले लोक आहेत, काय अशा पद्धतीनं मग बहुजनातले शिक्षक तयार व्हायला लागले. आणि मग शाळांचं सगळं जाळं पसरलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर हा जो सगळा प्रवास आला, मग त्यांनी राजकीय चळवळ मागेच टाकली, काही लक्ष दिले नाही त्यांनी. उलट ते तर असं म्हणतात की 1857चं जे बंड जे झालं ते भट सपाती बंड, असं मी सरळ म्हटलेलं. कशासाठी तुम्ही बंड केलं? काही लोक त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात, पहिलं स्वातंत्र्य युद्ध वगैरे, तसं काही नाही म्हणतात. ते सगळे लोक स्वार्थासाठी उतरलेले होते. नानासाहेब पेशवा, बडदर्फ पेशव्याचा मुलगा, दत्तक मुलगा, माहिती आहे ना, बाजीराव पेशव्याला अटक करून बिठूरला कैदेत ठेवलं होतं. तिथं त्याने आणखी काही लग्न केली, पण तरी मुलगा झालाच नाही. शेवटी त्याने दत्तक घेतला तो नानासाहेब पेशवे. त्या नानासाहेबाला इंग्रजांनी सांगितलं की बाजीराव मेला ना, संपलं, तुझं तनखा बंद. पण ते तनखा द्यायचे ना त्या तर तुला बंद. तो म्हटला ते काय भानगड नाही, मला पाहिजे, नाही तर मी बंड करणार. असं म्हणजे स्वार्थासाठी बंड होतो, देशासाठी नव्हतं ते. मला तनखा पाहिजे माझ्या बापानंतर सुद्धा. तिथं 33 वर्ष जगला तो. दुसरा बाजीराव 33 वर्ष जगला, तिथं मेला त्याचा हा मुलगा. झाशीच्या राणीचंही आपण कौतुक करतो, चांगली गोष्ट. ती अगदी लढवई अशी देशभक्त स्त्री होती, मान्य. पण तिचं तरी काय दुखणं होतं, माझा दत्तक पुत्र मान्य करा. कारण दत्तक वारस नामंजूर हे धोरण घेतलं होतं ना त्यांनी, इंग्रजांनी. हजरत महल अयोध्येची बेगम, तिचंही तेच दुखणं होतं, माझा दत्तक वारस मंजूर करा, मी तुमच्याशी भांडणार नाही. म्हणजे जो या बंडामध्ये उतरलेला होता, ते सगळे लोक आपल्या स्वार्थासाठी उतरलेले होते. असा सगळा प्रकार. आणि म्हणून त्यांना ते बंड मान्यच नव्हते. हे काय बंड आहे, कसलं काय, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी भांडताय, देशासाठी भांडताय का तुम्ही? नाही, अशी ती भूमिका आहे. आजही त्या दिवशी फुल्यांना दोष दिला जातो की बाबा स्वातंत्र्य युद्धाला यांनी विरोध केला. स्वातंत्र्य युद्ध होतंच कुठं ते, असा सगळा प्रकार. तर हे त्याने आपल्या देशाच्या या सांस्कृतिक शैक्षणिक क्रांतीकडे लक्ष दिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता हा जो सगळा विचार आहे, हा जो त्यांनी स्वीकारलेला वसा आहे, वैचारिक वारसा आहे, कुठून आला? टॉमस पेन या नावाचा जो मोठा विचारवंत होऊन गेला, त्याचे ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असं वैचारिक परिवर्तन झालं की देशाचं राज्य करणारा जो राज्यकर्ता आहे, त्याचं हे कर्तव्य आहे की त्यानं आपल्या देशातले जे लोक आहेत, समाज आहेत, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य उपभोगता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं. त्यांच्यावर बंधनं लागता कामा नयेत. मानवी हक्क होय, काय आहेत मानवी हक्क? जगणं हा पहिला हक्क आहे, शिक्षण हा हक्क आहे, नाही का, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्याला करता आला पाहिजे, हा त्याचा हक्क आहे. तो तुम्ही राज्यकर्त्यांनी मिळवून दिला पाहिजे.
पण असं जर राज्यकर्ते करत नसतील तर त्या राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही, त्यांनी राज्य सोडावं. असे ते थॉमस पेनचे विचार आहेत. ते विचार महात्मा फुले यांनी आत्मसात केलेले आहेत आणि त्यातून त्यांचं हे सगळं वैचारिक परिवर्तन घडलेलं आहे. त्यांच्या विचारांवर आणखी एक पगडा, तो म्हणजे चार्वाक मुनी याच्या विचारांचा फार मोठा परिणाम त्यांच्या मनावर झालेला आहे. चार्वाक काय म्हणतो की ईश्वर वगैरे मला मान्य नाही. काय तो नास्तिक, त्याला असं म्हटलंही गेलेलं आहे की नास्तिक शिरोमणी चार्वाक. ठीक आहे ना, तो त्याचा मुद्दा आहे. त्याने असं म्हटलंय तुम्ही पंचमहाभूत मानता, ते मानत नाही. तो म्हणतो जे दिसत नाही, जे जाणवत नाही, माझ्या अनुभवाला येत नाही, ते मी का मानायचं? देव कोणी पाहिला? कोणी पाहिला देव? त्यामुळे मला देव मान्य नाही. एक दुसरी गोष्ट, तुम्ही पंचमहाभूत म्हणता नाही का? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ठीक आहे, पृथ्वी दिसते, पृथ्वी जाणवते, पृथ्वीवर मी फिरतो, पृथ्वी मला अन्न देते, मी पृथ्वी आहे. पृथ्वी आप म्हणजे पाणी आहे, पाणी मी पितो, जीवन ज्याला आपण म्हणतो, पाण्याला जीवन म्हणतो. पृथ्वी आप, तेज, सूर्य आहे, वायू आहे, तो जाणवतो, जरी दिसत नसेल ते जाणवतो ना मला वायू, वारा माझ्या अंगावरून जातो. पण तो म्हणतो आकाश हे कसं मानतात? आकाश दिसतं, भासतं, पण नसतं. आकाश नाहीच आहे. कुठे आहे आकाश? आपण ते निळं जे दिसतं आपल्याला त्याला आकाश म्हणतो, पण ते आहे कुठं? ते नाहीच आहे. म्हणजे ते पंचमहाभूत मानत नाही तो चार्वाक, तो चारच महाभूत मानतो, जे जाणवतात, जे आपल्या अनुभूतीचे विषय आहेत नाही का, जे आपल्या अनुभूतीचे विषय आहेत, जे जाणवत नाही, जे सिद्ध करता येते, ते मानायचंच कसं? त्याला आधार काय? आत्मा हे जे मानलं जातं आहे की नाही, त्याला आधार काय? कुठे आत्मा? कुठे राहतो तो? बरं, इतके लोक आहेत, त्यांचे आत्मे कुठे गेले, कुठे जातात, कुठे राहतात, कसे? त्याला काही अर्थ नाही, आधार नाही त्याला. ही चार्वाकाची भूमिका आहे. तो सगळा अभ्यास महात्मा फुले यांनी केलेला आहे. जडवाद जे इहवाद आहे, इह भूमीवर जे घडतं ते खरं आहे, बाकीचं खोटं आहे. कोणी पाहिला स्वर्ग? बघा त्यांनी म्हटलं, कोठे आहे स्वर्ग? येऊ नका म्हणे जावा मग. स्वर्गाच्या गोष्टी लोक करतात, कोणी पाहिला? ह्या ईश्वरी अवतारांविषयी जर मी तुम्हाला सांगितलं तर जे भक्ताळू लोक असतील त्यांना राग येईल कदाचित. काय? सुईच्या आग्रावर मोहरी थांबेना, बघा, सुईच्या आग्रावर मोहरी थांबेना, कृष्णाजी होईना देव बाप्पा. असं ते घर आहे. म्हणजे फुल्यांचे विचार समजावून घेणं तर अवघड आहेच आहे, पण आत्मसात करणं तर त्याहून अवघड आहे. तर माझ्याकडे जर गणपतीची वर्गणी मागायला येतात, मी सरळ सांगतो वर्गणी मिळणार नाही, जा. म्हणजे असं कसं करायला लागतं, थोडी तरी द्या, मी देणार नाही. मला माहीत आहे की तुम्ही वर्गणीचं काय करता, जे काय करता ते करत असाल, मला मान्य नाही. अहो, संत तुकारामांनी सुद्धा गणपती उत्सवाचं विडंबन केलेलं आहे. हे चुकीचं आहे असं संत तुकारामांनी सुद्धा त्यांच्या अभंगात म्हटलेलं आहे. फुल्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, फुल्यांना तुम्ही एवढं मान्य करत नाही, तुकारामांचं तरी ऐका. तुकारामांचं तुम्ही एवढं संत म्हणताय ना, मग ऐका ना त्यांचं. पूजिती विकट दोन असं तुकारामांनी म्हटलेलं आहे त्यांच्या एका अभंगामध्ये. कारण देहू पुण्याजवळच ना, आणि पुण्याला एवढं हे गणपती उत्सवाचं फारच तो माजलेलं होतं, आजही आहे. तर ह्या गोष्टी मूर्तीपूजा वगैरे ना त्यांनी तसा विरोध केलेला आहे. आणि याची सगळी परंपरा जी आहे, वैचारिक वारसा जो आहे तो चार्वाकापासून आहे. मग तुम्हाला सांगता, आपल्या देशातलं मूळ तत्वज्ञान हे इहवादीच आहे. वैदिक तत्वज्ञान भारतीय नाहीच. ते कसं काय लादलं गेलं कोणास ठाऊक, समजलं का? मुळामध्ये वैदिक तत्वज्ञान हे भारतीय नाही आहे, ते भारतात नंतर आलेलं आहे आणि ते वर्चस्व गाजवून बसलं. आणि त्यामुळे झालं असं की चार्वाकाचे विचार हे नास्तिक विचार म्हणून बाजूला फेकले गेलेले आहेत. इव्हन चार्वाकाचं साहित्य जाळलं गेलेलं आहे. चार्वाकावर टीका झाली, त्यातून चार्वाक कळून घ्यावं लागतं अशी परिस्थिती. काय म्हणाला चार्वाक? यावत जीवे तर सुखेने जीवे.
तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. अरे भस्म झालेलं देह पुन्हा येणार आहे का? म्हणून जो जिवंत आहात तोपर्यंत आनंदाने जगा ना. यावत जीवेत सुखेने जीवेत. पण याचा अर्थ भ्रष्टाचार करून जगा असंही नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेचे तरी तुकारामांनी म्हटलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा जो विचार आहे इहवादी जडवादी विचार आहे तो आपल्या समाजाने स्वीकारण्याची फार मोठी गरज आहे. पण आपले लोक काय ऐकतच नाहीत, समजून घेत नाही. आता तर वरचेवर एवढं अंधश्रद्धा पसरत चाललेली आहे ती काही सीमाच नाही. टी व्ही लावला त्यावर अनेक धार्मिक मालिका सुरू असतात. नवनाथ भक्तीचा कुठे काय जग काय ते नाही काय बोवा ते ठीक आहे नाही शेगावचे बोवा ठीक आहे गजानन महाराज समर्थ स्वामी. अरे काय चाललंय? अरे प्रबोधनाच्या काही मालिका दाखवा ना. मध्ये आली होती बघा महात्मा फुलेंवर मालिका पण ती बंद पडली. का बंद पडली? तर म्हणे काय TRP नाही. TRPवर चालतं ना सगळं, TRPच नाही त्यामुळे मालिका बंद पडली. असा प्रकार आहे. म्हणजे ह्या धार्मिक मालिका ज्या अंधश्रद्धा पसरवतात. काळूबाईची मालिका नाही का, काळूबाई मालिका किंवा आपले इथे जवळच राहतात अहमदापूरला अंतमापूरला काही काही बाळूमामा त्यांची मालिका. हां अशा मालिका म्हणजे ज्या मालिकांमुळे समाजामध्ये अंधश्रद्धाच पसरतील अशा मालिका जोरात चाललेल्या असतात. कारण त्यांचा प्रेक्षक आहे, त्यांना TRP आहे. ठीक आहे, त्यांना TRP आहे, यांना TRP नाही असा प्रकार. तर हे जे सगळं आहे इहवादी विचारांचा वारसा फुल्यांमध्ये आपल्याला दिसतो. त्यातून मग त्यांनी ही सांस्कृतिक प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. तर या संदर्भामध्ये पुढे मग त्यांच्या येत नाही शिक्षण कार्य हा एक पैलू आहेच. त्याचबरोबर किती देवदासी प्रथा निर्मूलनाचं काम फुल्यांनी केले. एकदा मुंबईला गेले असताना तिथे त्यांना एका देवदासीचं लग्न लावलेलं दिसतं. त्यांनी चौकशी केली की ह्या काय प्रकार, कारण पुण्यात काय फारसा नव्हता ना, हे कोल्हापूर लम्मा तिकडेच होतं. त्यानंतर ते मुंबईमध्ये गेले ते त्यांनी पोलीस केस केली, ते लग्न थांबवलं, देवदासीचं लग्न थांबवलं असं आपल्याला दिसतं. तर देवदासी प्रथा निर्मूलन असेल आता अस्पृश्यता प्रथा निर्मूलन हा तर मुद्दा आहेच, तो आपल्याला सगळ्याच माहीत आहे. त्यावेळी त्यांनी काम केलेलं आहे. घरची आपली विहीर अस्पृश्य समाजाला मोकळी केली ते आपल्याला माहीत आहे. कितीतरी कामगारांसाठी त्यांनी केलेले कार्य. महात्मा ही पदवी त्यांना कामगारांनी दिलेली आहे. तेव्हा मुंबईला त्यांचे जे मित्र होते नारायणराव लोखंडे वगैरे ते कामगारांमध्ये काम करत होते. त्या ठिकाणी कसलीही व्यवस्था नसायची, सगळा अंदाधुंदी कारभार होता, वेतन वेळेत मिळायचं नाही, त्यांना साधं कुठे लघवीला जायचं म्हटलं तरी सोय नाही, असा सगळा प्रकार, सुट्टी तर नाहीच. तर त्या लोकांमध्ये नारायणराव लोखंडेंनी जागृती केली. त्यांचं श्रेय त्यांची प्रेरणा महात्मा फुले होते. आणि ह्या लोकांनी मुंबईला त्यांना बोलवून महात्मा हा किताब दिलेला आहे. पुण्याच्या लोकांनी नाही दिला, मुंबईच्या लोकांनी दिला. आणि ते कामगार लोक होते सगळे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की महात्मा फुल्यांनी सुद्धा असं त्यांचं कार्य बघितल्यानंतर महात्मा गांधींनी पुण्याला जेव्हा महात्मा गांधी कैदेत होते ना आगाखान पॅलेस त्या ठिकाणी त्यांना कळालं सगळं फुल्यांचं कार्य पुण्यातलं. तेव्हा ते म्हणाले महात्मा फुले हे खरे महात्मा होते असं महात्मा गांधी म्हणाले. बघा एक महात्मा दुसऱ्याला महात्मा म्हणतोय, हे मोठं आहे. नाहीतर एखाद्याला असे वाटले सर मीच महात्मा आहे, हा कुठून झाला नाही का, याला कोण महात्मा म्हणते असं. तर महात्मा गांधी म्हणाले की महात्मा फुले हे खरे महात्मा आहे. आणि आपल्याला असं दिसतं की आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानले कबीर बुद्ध त्यामध्ये त्यांनी फुल्यांचा समावेश केला की फुले माझे गुरु आहेत. तर अशा पद्धतीनं मोठा माणूस समजून घ्यायला सुद्धा मन मोठं लागतं. आणि नेमकं तुम्हाला सांगतो मित्र, हा एवढा मोठा विचारांचा माणूस, एक नंतरचा मुद्दा सांगून मग आपण थोडं पुढे जाऊ. मी आता जरा आटोपतो घेईल कारण बराच वेळ बोलतो वाटतं. अर्धा तास झाला का? हां ठीक आहे, 10 मिनिटात समजा. काय झालं बघा, जेव्हा म्हातारपणी शरीर थकलं त्यावेळी मामा परमानंद नावाचे त्या काळातले एक मोठे पत्रकार होते,
संपादक होते. इंडियन स्पेक्टेटर या नावाचं वृत्तपत्र ते चालवायचे. इंडियन स्पेक्टेटर. मामा परमानंद फार विद्वान माणूस होता, मोठा माणूस होता. त्यांनी सयाजीराव महाराजांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आज आपण ज्या शिक्षणाचे फायदे फळ चाटतो आहोत त्या शिक्षणाचा पाया फुल्यांनी रचला. आता म्हातारपणी त्यांचं शरीर थकलं, आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते विपन्न आहेत, कारण त्यांनी स्वखर्चाने मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं होतं स्वतःच्या खर्चात. बघा, त्यांना मदत द्या आणि मदतीसाठी ते जेवढे पात्र आहेत त्यापेक्षाही त्यांची बायको जास्त पात्र आहे. कारण त्यांनी पुढे छान विधान केलेलं आहे बघा की ज्या काळामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षण कार्य केलं त्यांना मदतगार करत होती ती फातिमा शेख, मुस्लिम स्त्री आहे. त्यांनी आश्रय दिला होता जेव्हा वडिलांनी घराबाहेर काढलं होतं ना फुल्यांना आणि त्यांच्या बायकोला सावित्रीबाईंना, तेव्हा ह्या मुस्लिम घरांनी त्यांना आश्रय दिलेला आहे. गफार बेग मुन्शी, शेख फातिमा, काय उस्मान तिचा भाऊ, ह्या लोकांनी आश्रय दिलेला आहे. गमत बघ. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे मामांनी की मदत द्यायला ते तर पात्र आहेतच, पण त्यांच्यापेक्षाही त्यांची स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले हे अधिक पात्र आहेत. कारण ज्या काळात त्यांनी शिक्षण कार्य केलं, बघा एक एक शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्या काळात त्यांनी शिक्षण कार्य केलं तो काळ पाहता केलेले कार्य म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आया उपटण्यासारखं होतं. क्या बघा, मामा परमानंदांनी लिहिलेल्या सयाजीराव गायकवाड महाराजांना की त्या स्त्रीचं कार्य म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आया उपटण्यासारखं होतं. खरंच आहे, आपल्याला माहिती आहे त्यांच्यावर मारेकरी घातले गेले, सावित्रीबाईंना शेरमार सहन करावा लागला, सगळं माहीत आहे. तर हे सगळं सयाजीराव महाराजांपर्यंत पोचवलं गेलं. मामा परमानंदांनी पोचवलं, मदत त्यांनी दिली, तो भाग वेगळा. पण पुन्हा एकदा मदतीची गरज निर्माण झाली ती त्यांच्या वसतिगृहासाठी. म्हणजे कसं की त्यांनी मुलांसाठी जी वसतिगृह सुरू केलेलं होते ती स्वखर्चाने सुरू केलं होतं. कारण फुले कोणाची देणगी घेत नव्हते. ते तर आजकाल पाहतो आपण, पैसे गोळा करायचे आणि खायचे. ते स्वखर्चाने, कारण ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते. काय आपलं कात्रचा बोगदा आहे ना, कात्रच्या बोगद्याला दगड पुरवायचं कंत्राट महात्मा फुल्यांचं होतं. बरं, त्या काळात ते बांधकाम साहित्य विकायचे, अशी कंत्राटे घ्यायचे आणि त्यातून जो काही पैसा मिळेल तो वसतिगृहाला खर्च करायचा. स्वतःच्या पैशाने, दुसऱ्याच्या पैशाने नाही, देणग्या गोळा करायचे नाही. आता लोक खुशीने द्यायचे तो भाग वेगळा, त्याचाही हिशेब ठेवायचे. त्यांचे कितीतरी आणि पैशांपासून हिशेब लिहून ठेवलेले अजूनही ते आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की असं हे कार्य ह्या माणसाने केलं, पण तो केवळ बहुजनातला आहे म्हणून त्याचं महत्त्व बाजूला आहे. केवळ बहुजनांचं आहे म्हणून. कारण ब्राह्मण ग्रंथकारांनी, यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर वगैरे लोक आहेत, त्यांनी महात्मा फुल्यांचे विचार चुकीच्या पद्धतीने मांडले. इंटरप्रिटेशन चुकीचं केलं की त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यांच्याविषयी चुकीचं लिहायचं, मुद्दा विपर्यास करायचा. विष्णूशास्त्र्यांना खटकलेला किंवा आपल्या वडिलांनी असं लिहिलं ना, म्हणून त्यांनी आजन्म वैर केलं महात्मा फुल्यांशी, त्यांच्या विचारांचा विपर्यास केला. तर बघा पुढे साक्ष मुद्दाम नोंदवतो. विविध घाटे, हे मोठे शिक्षणतज्ञ होऊन गेले, लेखक होऊन गेले, त्यांनी शाहू महाराजांना मुजरा केलेला आहे. एक लेख आहे त्यांचा, 3 मुजरे असं काही त्या लेखाचं नाव आहे. शाहू महाराजांना एक मुजरा केला आहे, त्यांच्याविषयी लिहिलं. सयाजी महाराजांना मुजरा केला आहे आणि तिसरा मुजरा त्यांनी महात्मा फुल्यांना केलेला आहे. बरं का, असे ते लेख आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की महात्मा फुल्यांविषयी माझा प्रचंड गैरसमज झालेला होता. का की महात्मा फुल्यांविषयी मी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जे लिहिलं होतं ते वाचलं आणि माझा गैरसमज झाला होता. विष्णूशास्त्री त्यांचं वाचलं ना, त्यांनी चुकीचंच काय ते मांडून ठेवलं सगळं त्यांच्याविषयी. आणि मी जेव्हा फुले वाचला तेव्हा मला फुले कळलं. जेव्हा मी फुले वाचला तेव्हा मला कळलं की अरे आपला फार मोठा गैरसमज झालेला. म्हणजे बघा, आता बऱ्याच लोकांचं असं झालं ना, पेपरमध्ये जे येतं तेच खरं समजतात, टी व्हीला येतं तेच खरं समजतात. आता तुम्ही मुळात बघितलं का, तर तेव्हा त्यांनी म्हटलं बघा
की फुले मी चिपळूणकर वाचल्यामुळं फुल्यांविषयी माझा गैरसमज झाला होता तो आता दूर झाला. तर असं ते सगळं झालेलं आहे. फुले चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं आहे. मी जेव्हा महात्मा फुले कादंबरी लिहिली त्यावेळी हेच घडलं. तेव्हा कदाचित मला लक्षातही नसेल, यांच्याही लक्षात असेल, आम्ही नेहमी विद्यापीठात भेटी व्हायचे तेव्हा मी मित्रांशी बोलायचो की अरे फुल्यांवर आतापर्यंत 5 कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्यातल्या 1-2 कादंबऱ्या अत्यंत फालतू आहेत. एक कादंबरीमध्ये फुले पुन्हा चुकीच्या पद्धतीने मांडलं गेला. हे सगळं वाचलं आणि मी जेव्हा हिरडेकरांसारख्या मित्रांशी बोलू लागलो हे चुकीचं मांडलेलं. तर ते काय म्हणायला लागले, एवढं जर तर तुम्हीच लिहा ना. मी विचार केला खरंच आहे, आपण लिहू शकतो. आणि तुम्हाला सांगतो मित्र, अभिमानाने सांगेन मी, गर्व नाही, 6-7 वर्ष मेहनत करून मी महात्मा ही कादंबरी लिहिली. हां, कादंबरी मोठी आहे, 400-450 पानांची कादंबरी आहे. 6-7 वर्ष मेहनत केली, तिला पुरस्कारही मिळाला. आता ती इंग्रजीतही गेली, हिंदीत गेली, म्हणजे तिला चांगली अशी मान्यताही मिळाली. त्याचा मला आनंद आहे. नाही सगळं तर मुद्दा काय की चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलेलं असल्यामुळे मला लिहायची प्रेरणा मिळाली. तर हे चुकीचं आहे. मग आपण लिहूया, मांडलं पाहिजे आणि लोकांना ते आवडलेलं पण आहे. बरीच तिच्या आता 4थी आवृत्ती आलेली आहे, लोकांना आवडते आहे. पण मुळापासून काय आहे, फुले मी चुकीच्या पद्धतीने मांडणार नाही. मग माझं वेगळे पण काय, मी जर चुकीच्या पद्धतीने मांडू लागलो तर पुन्हा तेच घडेल ना. तर अशा पद्धतीनं ही कादंबरी घडली. तर हे सगळं घडलेलं आहे. आणि आता बहुजन समाजाचं हे काम आहे की ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने फुले मांडलं ते नाकारलं पाहिजे. आणि जे मुळामध्ये चांगलं लिहिलं गेलेलं आहे, इव्हन माझे वाचू नका, सोडून द्या, मूळ फुले वाचा ना. फुल्यांचे कितीतरी ग्रंथ आहेत. आता ते सगळे ग्रंथ काय मी ते सांगत बसायची गरज नाही. नाटक आहेत, कविता आहेत, वैचारिक ग्रंथ आहेत, कितीतरी ग्रंथ आहेत. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. सत्यशोधक समाज हा समाज स्थापन केल्यानंतर मूर्तीपूजा वगैरे ते मान्य करत नाहीत. त्यांचे विचार मुळापासून समजून घेतलेत ना, भरपूर उत्तम असे विचार आहेत. तर हे सगळं हा वैचारिक वारसा आपल्या समाजानं जपला पाहिजे, वाढवला पाहिजे असं मला वाटतं. आता माझ्या ह्या सगळ्या बोलण्यातून जर तुम्हाला काही नवीन मुद्दे वाटले असतील तर मला आनंदच आहे. नाहीतर ठराविक पद्धतीचं बरंच बोललं जातं. जे मुद्दे सर्वांना माहीत आहेत तेच पुन्हा पुन्हा उगाळले जातात. तसं करण्यात काही अर्थ नाही आहे. मुळातून समजून घेऊन तो विचार आत्मसात करणं हे महत्त्वाचं आहे. तर फुले समजावून घेणं हे जेवढं अवघड तेवढंच हे म्हणजे त्याप्रमाणे वागणं, आचरणात आणणं हे त्याहून अवघड आहे अशी सगळी परिस्थिती. तर ते आपल्याला हा वैचारिक वारसा अधिक पुढे जायला मदत करो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हे केला उपयोग करून घेतल्याचं आवर्जून सांगितलं. त्यानंतर अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माळी सर यांना मी अध्यक्ष समर्पणाची विनंती करतो. प्रबोधन व्याख्यानमालेतील 6वं पुस्तक म्हणणारे माझे गुरुवर्य डॉक्टर रवींद्र ठाकूर सर, हिरडेकर सर, मुद्दुम सर, लाटकर सर, हसन देसाई, बाळासाहेब गव्हाणे, आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चालेना अशी माझी अवस्था आज झालेली आहे. माझं व्याख्यान झाल्यानंतर मी हिरडेकर सरांना फोन केला. पुढचे वक्ते म्हणून तुम्ही ठाकूर सर, अरुण शिंदे आणि डॉक्टर भालेराव ही 3 नावं मी त्यांना सांगितली. आणि मी म्हणलं ठाकूर सर ज्या दिवशी येतील त्या दिवशी मी पण येईन, मला त्यांचं ऐकायचं. त्याप्रमाणे ते ठरलं. आम्ही आलो आणि इथं आल्यानंतर हिरडेकर सर म्हणाले तुम्ही अध्यक्ष. म्हणलं नाही तुम्ही अध्यक्ष. अडचण अशी, मी त्यांचा विद्यार्थी आहे, PhDचा. सहकारी आहोत आम्ही, मित्रही आहोत, पण मी विद्यार्थी आहे हे महत्त्वाचं आहे. शिक्षक वक्ते आणि विद्यार्थी अध्यक्ष हे जरा माझ्यासारख्याला संकोच करणारी गोष्ट आहे. ठीक आहे,
आदेश आलेलाच असेल तर तो पाळला पाहिजे. ठाकूर सरांनी महात्मा फुल्यांच्यावर बोलल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य करणं हे पुन्हा उलट होणार आहे. त्यामुळे मी त्याच्यावर फारसं भाष्य करत नाही, करू शकत नाही, करू इच्छित नाही, करणं बरं नाही. पण जेव्हा ठाकूर सर महात्मा लिहित होते त्या काळामध्ये आम्ही जवळजवळ राहत होतो आणि संध्याकाळी आम्ही तास दीड तास रोज गप्पा मारत होतो. रंकाळ्याच्या कडेला शांत किरण स्टुडिओच्या त्या जागी आम्ही बसायचो आणि दिवसभर त्यांनी जे काही वाचलं, त्यातून लिहिलं, जे काही ते सगळं मला सांगत राहायचे. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या डोक्यात महात्मा फुले आणि माझ्या डोक्यात निळू फुले असायचे. ही वस्तुस्थिती आहे. लाटकर सरांना माहिती आहे, ते साक्षी आहेत. निळूवंशी आम्ही दोघं तिघाही बऱ्याच वेळ गप्पा मारायचो. पण त्या काळामध्ये एवढ्या बारकाईनं मला फुले कळायचे नाहीत, कारण माझ्या डोक्यात निळू फुले असायचे. पण जेव्हा ही कादंबरी आली आणि मी शांतपणे ती कादंबरी जेव्हा वाचली, नंतर त्याचं परीक्षण ही पुढारी मीच लिहिलं, तेव्हा खरा महात्मा फुले मला कळाले. ते फुले कळण्यासाठी हे गुरु मला कारणीभूत ठरले. आणि मग मी मुळापासून सार्वजनिक सत्यधर्म असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, सगळी पुस्तकं, पहिलं नाटक तृतीय रत्न ते मी वाचून काढलं. आणि मग ठाकूर सर ज्या मताचं प्रतिपादन करतायत पुराव्यासह, ते म्हणाले पुराव्यासह, हे सगळं ऐकत असताना हे सगळे सार्वजनिक सत्यधर्ममध्ये ते प्रश्नोत्तर आहेत, मी मागच्या व्याख्यानात सांगितलं. आणि म्हणून सरांच्या व्याख्यानाबद्दल बोलायचं तर एका वाक्यात त्यांनी जो वारसा सांगितलेला आहे फुल्यांचा, तो वारसा पुढं चालवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच ही प्रबोधनमाला आपण आयोजित केलेली आहे. आणि त्यामधलं खरं म्हणजे एक व्याख्यान देऊन ठाकूर सर महात्मा फुल्यांच्यावर पूर्ण बोलू शकणार नाहीत. खरं म्हणजे किमान 3 दिवसाची फुले व्याख्यानमाला जर पुढच्या काळात तुम्ही सुरू केली, 3 दिवसाची, आणि ठाकूर सरांनी 3 दिवस आपल्याला फुल्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं, वेगवेगळे 3 टप्पे करून, 3 भाग करून, तर आपलं समाधान होईल आणि परिपूर्ण महात्मा फुले आपल्यापर्यंत पोचतील. आज ते जे बोलले तो ट्रेलर आहे. खरा सिनेमा साधारण 3 दिवस आपण पाहिला तर तो आपल्याला कळणार आहे. म्हणून फुले फाईल, आणखीन कुठली तरी वादग्रस्त फाईल पाहण्यापेक्षा फुले फाईल जर आपण ठाकूर सरांच्याकडून ऐकली तर खऱ्या अर्थानं या व्याख्यानमालेचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं. अचानकपणे उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवायची माझी पूर्वीची परंपरा होती. त्याप्रमाणे इथं आल्यानंतर तुम्ही अध्यक्ष, ठीक आहे, पण आनंदी आहे की आपले गुरु वक्ते आहेत आणि आपण अध्यक्ष आहोत. हा दुसराही अर्थ यातून काढता येतो. अशी संधी मिळणं ही भगवानाची, महादेवाचा पुत्र असलेल्या भगवानाचीच जर कृपा असेल, इच्छा असेल, तर त्याच्या इच्छेपुढं कोणाचं चालत नाही. हो, तो आहे का नाही, कुठं आहे, कसा आहे माहीत नाही, पण तो निर्मिक पिता, आपण त्याला निर्मिक म्हणू, काय म्हणायचं म्हणू, पण ही काहीतरी शक्ती आहे. आणि माझी काही युक्ती चालली नाही. मी म्हणलं तिथं बसतो, नाही इथंच बसा, ठीक आहे. गुरूंच्या शेजारी बसून त्यांचं ऐकण्याची, अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्याची आणि या प्रबोधनाच्या व्याख्यानमालेमध्ये आणखी एकदा सहभागी होण्याची
दुसऱ्यांदा ही संधी मला मिळाली, ही दिली गेली, म्हणून पुन्हा एकदा मखदूम सरांचं, रेडेकर सरांचं आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.